धनी काय काम होतं? काही नाही ग. अगं दोघांनी मिळून कित्येक दिवसांनी आपण आपल्या दोघांनी म्हणून गाणं सुद्धा म्हटलं नाही. या 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 अंगणाला, या मातीला आपल्या दोघांचं गाणं ऐकण्याची सवय झाली आहे. नाही धनी, माझं गाणं कवाच हरवलंय. मला तुमचं भ्या वाटतं, तुमच्या जवळ मी यावंसं वाटतं, लई शिवे द्यावशा वाटतात. मग दे ना, तुला कोण नको म्हणतं, दे. रीती हो, मोकळी हो. तुला वाटतं मूल मी मारलं, माझ्या पांडुरंगाने मारलं, पण नाही नाही नाही, माझ्या पांडुरंगाने नाही मारलं, नियतीने नेलं होते, नियतीने नेलं. तो पांडुरंग ती नियती आणि ती नियती आणि दुसरं तुम्ही तुम्ही काय म्हणतात मला काही कळत नाहीये. परपटला प्रत्येक गोष्टीचं तुम्ही पळ काढायला बघताय. सावकारचं ऋण झालं, मी मी कष्ट काढलं, गाव गुंडांनी चढलं, त्या केशाने माटी लाज राखली. या तुमचं आपलं नेहमीच भजन आणि भजन. हो, गावकीच्या घरादाराला तुमचा जरा सुधी धाक नाहीये. मी सांगितलं आणि तुम्ही तुम्ही माझं मूळ तोडवलं, तुम्ही तुडवलं माझ्या पायात आणि वर म्हणता हे दैवत होत. आग लागो तुमच्या तोंडाला. या या पळपुणेपणाचा मला कळव आलाय का? बोल बोल. अरे जो येतो तो धाक दाखवतो. या थांबा थांबा थांबा, तुम्ही थांबा. अगं दुःखी नको, बोल, तू बोल, तुझं मन मोकळं कर. हे बघ तुझा, तू बोल, मी तुझ्या अंगणात आहे, तुझा अधिकार आहे तो. हे बघ, तू माझी बायको आहेस, मला त्यात काही वावगं वाटायचं नाही. बघ हे बघ, तू त्या दिवशी पांडुरंगाची शपथ घेऊन माझ्यापासून तर दूर गेलीस, मनाने दूर गेली, शरीराने दूर गेली, पण पण मनाने नको दूर जाऊ. हे बघ, मी काय म्हणतो ते तुझ्या लक्षात येईल एखादी. किळस किळस वाटते मला तुमच्या या हाताची. काही झालं की तुमचा पांडुरंग पांडुरंग, नियती का फिरती. हा, अरे लोकांनी जरा सुधी धाक नाही तुमचा. सोम्या गोम्या येतो आणि छेड काढतो, गावकीच्या नावाने दम भरतो. या पांडुरंगाची शपथ आहे, माझ्या अंगाला हात लावा. जर पुन्हा सप्तेवर आली शंका. अगं गेल्या कित्येक दिवसात तुझ्या वाऱ्याला सुद्धा मी उभा राहत नाही की. हे बघ, एका आईचं काळीच मी समजू शकतो, पण मी अपराधी नाही आहे. पण हे कोणी ठरवायचं? हे बघा, ती गमा घो घाईत बसू नका. तुम्ही जावा, त्या नदीवर गाडवा सकाळी पाठवली या मातीला. जावा वाटेला, जावा इथून. अरे पांडुरंगा, कसं आमच्या जीवावर उठला. अरे हे घरचं तुला बघवलं नाही. अरे पाखरासारखं आम्ही राहत होतो. या एकाला खुपलं तर दुसऱ्याला रडू येत होतं. या एकाच्या डोळ्यात पाणी आलं तर दुसरा आसव पुसत होता. पण आता आता कसा रे कसाही झाला. अरे तुला देव कसं म्हणू. बाई,
आता रटून काय उपयोग? आता झालं ते झालं. आता मन घट्ट करायला हवं. आता तुम्ही दोघं असं करायला लागल्या तर माझ्यासारख्यानं काय करायचं? रडू नकोस माई, रडू नको. काय झालं सांग? काय बी नाही रे बाबा, रोज उठून नुसतं असंच चाललंय. त्यासनी बघितलं ना की माझ्या अंगाची कशी तळ पायच्या आत मस्तका जाते. ते आलंय माझ्या ध्यानात. आता हा लहान तोंडी मोठा घास घेणं होत नाही. आता तुझ्या भल्यासाठी सांगतो, असं काही करू नकोस. एक दिवस बाबा घरातून निघून जाईल. अरे मला बी तसं वाटतं या, पण मला विलाच नाही रे बाबा. ते रगत पडलेलं चिकून दिसलं ना की माझं कसं टक्कर फिरून जातं या, अंगाची कशी लाई लाई होऊन जाते या. अरे कसला इटोबा आणि कसलं काय, दोघे मिळून माझ्या जीवावर उठले या. तू उगाच डोक्यात राग घालू नकोस. अगं मरण हे ते देवाला चुकलं नाही तर आपण तर माणसं. अरे बाबा, बाबा हे संत 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 संख्येजणी येड्या काढतात मला. अरे पण ते संताची बायका पोरं सुद्धा त्यांचा कोणी विचार करतो की नाही? अरे आम्ही बी माणसं आहोत. अरे दावणीला बांधलेली ती ढोर नव्हत. अरे सुख दुःख आम्हाला बी आहे ना, कोण आहे ना. तुला नाही कळायचं, तुला नाही कळायचं ते. अरे तुझ्या डोसक्यात नाही यायचं ते. हो मला म्हणण्यापरीस आता मी तुला म्हणतो, तुझ्या डोक्षीत नाही जायचा. बाबाला कुठं घालवली? बड्यावर गेल्यात. अरे बरोबर कुणी बी नाही. तुला कसं कळना म्हणतो मी. तो कधी रात रात वाड्यावर बसतो, कुणाच्या बी रानात फिरत असतो. पोर गेल्यापासून त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम झालाय बघ. जाऊ दे, सगळं जाऊ दे. तू भाकरीचं बघ, मी बाबा बघतोया कोण्यावर आहेत का ते. हा होय, भांडू नका. काय हा अनर्थ. एका माऊलीच्या पोटचा गोळा गेला. अरे अरे शिव 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 शिव, काय त्या माऊलीच्या आणखीन हृदयाची दशा झाली असेल. मातेचं हृदय ते. भज गोविंदम भज गोविंदम. अरे हा पिता आहे की मारेकरी आहे. अरे जळवते भजन, जळवते पूजन, आणि स्त्री हृदय तुला नाही कळायचं. महाराज आपल्याशिवाय कुणाला स्त्री हृदय करणार. भज गोविंदम भज गोविंदम. अरे मला सांग मार्तंड्या, हा पापी कुठे फेडेल हे पाप? पाप मातू देव भव म्हणतात ते का उगीच. अरे रानाच्या लेका तुला कसं समजावून सांगायचं? मी राहिले मग गुरुजी काढू का तुमचा? नाही नाही नाही. अरे 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 भज गोविंदम. अरे मी तुला नाही म्हटलं, त्या टाळ कुट्याबद्दल बोललो. अरे ज्याने मुलाची हत्या केली
या अपराधासाठी त्याला गावकीमध्ये देहदंडाची शिक्षा द्यावी म्हणून मी बोलत होतो, पण ग्रामसेवकाचे सावकाराची सुद्धा बोबडी वरली होती त्या दिवशी. भज गोविंदम भज गोविंदम. जरा त्या खालच्या लोकांनी आवाज चढविला आणि हे गप्पा का तर म्हणतात की यांच्या घरी ते ज्ञानदेव निवृत्ती नामदेव येतात. थोतांड सार थोतांड म्हणे म्हणे त्या ज्ञानाने त्या येड्याच्या तोंडातून वेद वदविले. अहो आम्ही माणूस असून आम्हाला भजन म्हणता येत नाही आणि तो काय वेद म्हणणार कपाळ. भज गोविंदम भज गोविंदम. आता त्या आळंदीमध्ये काय झाले हे देवच झाले. काय झाले? अरे या अज्ञेजरांच्या ध्यानामध्ये काय येणार आहे ते. शिव 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 परमेश्वरा, केवळ या अज्ञानाचं अज्ञान दूर होईल आणि आमचे दिवस. गुरुजी तुम्हाला दिवस तुमचे दिवस. हा तेच म्हणतोय. भज गोविंदम भज गोविंदम. ही गौर काही दुःखानं कालवडली आहे. हे वेद तनु कोमल कलिका कोमेजली आहे. तिचे डोळे मार्तंड्य मार्तंड्य. अरे आपण इथे कुणाचं सांत्वन करायला आलो. त्या माऊलीचे. मग तू कशाला रडतोस मार्तंड्या. तू त्या माऊलीला एकदा बाहेर बोल. महाराज गद्दात हात नको. मध्यात जर हात मारली ना तर त्या माऊलीला विरंगुळा मिळावा म्हणून ते धावत येईल. म्हणून म्हणा एखादी गवळण बघा मग कशी येत नाही ते. भज गोविंदम भज गोविंदम. मग काय असं म्हणतोस. ठीक आहे. तुम्ही हा कृष्ण मी होईन राधा. वा वा वा. राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला तुला उसतो घोंगडीवाला हो कांबडीवाला. घोंगडीवाला कांबडीवाला घोंगडीवाला घोंगडीवाला कांबडीवाला घोंगडीवाला. राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला उसतो घोंगडीवाला. राधे तुला उसतो घोंगडीवाला. राधे तुला उसतो घोंगडी. जमवुनी पोरे यमुनेच्या तीरी गेला. जमवुनी पोरे यमुनेच्या तीरी गेला. वाटी तो गोपाल काला गोपाल काला. वाटी तो गोपाल काला. राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला उसतो घोंगडीवाला. राधे तुला उसतो घोंगडीवाला. राधे तुला उसतो घोंगडीवाला. घोंगडीवाला कांबडीवाला घोंगडीवाला घोंगडीवाला कांबडीवाला घोंगडीवाला. राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला उसतो घोंगडीवाला. राधे तुला उसतो घोंगडीवाला. राधे तुला. थांबा म्हणजे थांबा. काय होईल पेटवली तुम्ही इथं दारासमोर आमच्या. हे काय माऊली माऊली क्रोध आवरावा क्रोध आवरावा. आम्हाला भक्त करली. माझ्या सोनूला अजूनही माझ्या डोळ्यापुढे दिसते. त्याचे ते पाणीदार डोळे डोळे त्याचे ते कुरळ जावळ आणि त्या बालकाचे माझ्या दृष्टीसमोरून रूप कसं हलत नाही.
पण तुम्हाला काय त्याचं? आम्हाला काय त्याचं? होय, अहो संताबाई, हे बघा अशा निष्ठुर होऊ नका. काही झालं ना तरी आम्हाला मात्र माणुसकी आहे. आणि ते वृत्त कळलं आणि धावत इकडे आलो बघा. तुमचा सातवर करायला विचार केला मातेला किती दुःख असेल. अरे बापानं पोर मारावा. शिव 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 शिव. काटा येतो अंगावर, काटा. हा कसला आलाय पिता? हा तर मारेकरी यमराज. अरे गोरोबा, तू कुटुंबाचा पोषणदा आणि काय अवस्था करून ठेवलीस रे स्वतःच्या प्रपंचाची. अरे कितीही भक्त झालास म्हणून काय कोणी आपल्या पोटचं पोर पायाखाली तुडवतात नाही का? पण ते म्हणतात की भजनात माझं ध्यानच राहिलं नाही. वा रे वा चोराच्या उलट्या बोंबा. आम्ही जन्मभर भजन करतो, कीर्तन करतो, पण आमचा पाय वाकडा तिकडे पडत नाही. बस गोविंद, बस गोविंद. आपलं बाळ दैवाने नेलं म्हणे. अरे 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 कुठं फेडशील रे हे पाप. आपण कर्म करायचा आणि दोष मात्र त्या देवाला द्यायचा. अरे 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 अरे. संताबाई, हे बघा आपण दुःख करू नका. तुम्ही माझ्या आश्रमात चला, तुम्हाला मी भजन शिकवितो. आमच्या कीर्तनाला येत जा. तो नाम्या कसला करतोय कीर्तन? आमच्या कीर्तनामध्ये आणखीन एक द्वत्त आणतोय. ते पुरस्कार भेटत नाही म्हणा मुनी. पुराता पुर आली हरिदिवसाची कथा मूळ पदावर. हे बघा अशी फेर नको इथे. धनी घरात नाहीये. हे बघा तुम्ही इथे यायचं नाही सांगून ठेवते. चला बघू इथून. संते संते संते, हे काय चालवलंस तू? तुला उपरती कशा येत नाही? हा, एका मारेकऱ्याची बायको तू. अरे एक दिवस नक्की पस्तावशील तू. अगं गायकीत मी त्याची बाजू घेतली म्हणून त्याला देहदंडाची शिक्षा झाली नाही. नाहीतर गावकीने त्याला देहदंडाची शिक्षा दिली असती बघ. आणि आले असते मग नाक घासत आमच्या आश्रमात. हा, काय डाग घशीन आणि ते तुझ्या मोरा. अरे तुझ्यापणी जीव देईन मी जाऊन. आले मोठे काही वर घेणारा. चल कधी घेऊन. नाही जाणार, नाही जाणार. काय करतेस ते करून घे. तुझ्या बापालाही घाबरणार नाही. तुझा बाप जरी आला ना तरी आम्ही इथून जाणार नाही. कुणाचा बाप पाहताय? मी संताचाच बाप आहे. बोला, काय म्हणणं तुमचं? काही नाही तसं काही नाही. हे वीरवर जीव द्यायला गेली होती म्हणून आम्ही म्हटलं तू कशी घेतेस तर आम्ही बघतो कशी जीव दे. तुझा बाप जरी आला ना तरी आम्ही तुला जाऊ देणार नाही. हेच बोललो आम्ही आणि तुम्ही आला. आणि एवढ्या तुम्ही आला, आमचं ओझं कमी झालं. सांभाळा आपल्या पोरीला. मार्तंड्या, मग आता निघायचं आपण. काय प्रेमळ आहे गावातली माणसं. निर्मळ चांगली डोम कावडे आहे. डोम कावडे तुम्हाला नाही कळायचं ते बाबा. बरं ते राहिलं. गोरोबा कुठं आहेत? सकाळनं माती धरायला गेले ते नदीवर. संता, तुम्ही आता लहान नाही. तुला खरं सांगू, हे बरं नाही. गावातली माणसं सांगत होती गोरोबाला वेळ लागला. काय झालं आणि काय नाही मला काय बी कळत नाही. पण ते चिखोलं बघितलं की माझं कसं टोकर फिरतं बघत. नाही ते बोलते मी त्यासनी. बाबा भांडणा बिगर एक बी ती जात नाही बघा. संता, प्रपंचात हे बरं नाही. पांडुरंग आपली परीक्षा पाहतोय असं समज संता. पांडुरंग 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 जावं तिथे हा पांडुरंग आडवाच येतो या.
बाबा बाबा या पांडुरंगाने माझं काय केलंय सांगा ना. आणि त्याने तर माझं पोर मारलं या नवरा येणा केला आणि तुम्ही म्हणता पांडुरंग. संता असं बोलू नये. संता वारकऱ्याची पोर आहेस तू. लहानपणी त्यांचेच अभंग गायची, त्यांचेच भजन गायची ना. होय मग गायची लई गायची मी त्यांचे गोडवे भजन. घरी बी संसार केला कधी हो की तू नाही म्हटलं. एका धडच्या निशी राहिली पण दुसरं काय मागितलं मी. एक एक पोर होत पोर पण ते पण त्याला नाही पचलं. बाबा तो कसला आलाय देव खूप कसला आलाय दिनाचा काही भारी. संता धीर धर. ज्यानं मूल नेलं तोच तुझी कूच भरेल. पण संता तुझी कूच वांजोटी का? वांजोटी ते नाही व्हायचं आता बाबा. सगळा खेळ इसकटलाय आता. काय असं झालं तरी काय संता? बाबा ते ते चिखल्यात पडलेलं पोर बघितलं आणि माझं डोसकं फिरलं. मी पांडुरंगाला नाही नाही ते बोलले. त्यासनी नाही खपलं. बाबा ते मला मारायला आले. मी पांडुरंगाची शपथ टाकली आणि तेव्हापासून ते माझ्याशी नाही बोलत बाबा. आणि आणि कधी बोलायला आले ना तर माझ्या अंगाचा कसा जाड होतो या. आज राम प्याराला मी तसंच झालो या. काय सांगू बाबा. तेव्हापासून ते माझ्या जवळ येत नाही. काय बोलत संता तुझं वागणं चुकलं. त्यांना पश्चाताप झाला. तू त्यांच्या दुःखावर डागण्या दिला. होय बाबा मला कळतं पण ओळख नाही. संता कुठलाही अतिरेक बरा नव्हे. नवरा बायको एक जीव असायला पाहिजे. नाही पण आता हे कधी होणार नाही बाबा. माझा स्वभाव हा असा आणि त्यांचा तसा. हीच मला काळजी आहे पोरी. गोरोबा वचनाचे पक्के आहेत, विरक्त आहेत. त्यात त्यात हे दुःख. बाबा 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 माझ्या मनात एक गोष्ट आली आहे. एक मनामध्ये योजना आहे मी. बाबा माझ्यासाठी एवढं कराल का? का नाही पोरी. तुझ्यासाठी वाटेल ते करेल. 10 वेळा नाक घासेन मी त्या जावई बापूच्या पायात. नाही बाबा आता असं काही होणार नाही. काही होणार नाही बाबा. अगं मग काय करू? अशा वयात तुला हे भोगावं लागतं. मग मलाच काहीतरी करावं लागेल ना. बाबा अहो त्यांच्या 10 या पाया पडा. आपला जीव त्यांच्यानं ओवाळून टाका. पण त्यांचं मन असं वळायचं नाही. मग काय करायचं म्हणते? असंच चालू द्यायचं का? नाही बाबा. बाबा मी सगळा विचार केलाय. तसं होईल तर पुन्हा आमच्या घरामध्ये आनंद येईल बाबा. संता सांग कसला उपाय करायचा? बाबा मी अडाणी रागवणार नसाल तर बाबा एक सांगू. ए संता मी कधी तुझ्यावर रागावलोय का? पण ती सोलटले म्हणून भ्या वाटते बाबा. संता असले विचार अजिबात मनात आणू नकोस. जे तुझ्या मनात आहे ना ते स्पष्ट बोल. बाबा बाबा आपली रामी आहे ना रामी रामी हा आपल्या रामीचं लगीन यांच्यासोबत लावून द्या ना बाबा. संता संता तू हे मला सांगतेस? होय तुझ्या संसारात मी विघ्न घालायचं? कुठं फेडणार हे पाप? नाही बाबा तसं काही बी होणार नाही. एवढी एकच आशा आहे बाबा. मी आणि रामी गुण्या गोविंदाने इथे नांदू
आणि आमचा संसार सुखाचा करू. आणि तुझा दुस्वास केला म्हणजे? नाही बाबा, नाहीतरी गोरोबा एक पुरुषच आहेत ना. काय बी सुसीन बाबा. तिला पौर होईल ते माझ्या पोरा समान वागवीन मी त्याला. पडेल ते काम मी करीन. स्वतःच्या घरात मोलकरीण होणार आहेस तू. सबत एकदा घरी आली की सगळं काही संपत. अगदी सक्ती बहीण असली तरी. नाही बाबा, माझी रामी तशी नाहीये. दुःख मी भोगीन आणि सुख तिच्या पदरात टाकेन. हे घर पुन्हा गुण्या गोविंदाने कसं आनंद आणि नाचत राहील बघा. ही एक आस आहे माझ्या मनात. ही आस एकची ती, ही आस एकची ती, ही आस एकची ती आहे सदैव जागी, आहे सदैव जागी आनंदनी. करट्यात या सदैवी ही आस एकची ती, ही आस एकची ती, ही आस एकची ती आहे सदैव जागी, आहे सदैव जागी आनंदलीत नांदू, आनंदलीत नांदू. करट्यात या सदैवी ही आस एकची ती, ही आस एकची ती. बाबा, बाबा नाही म्हणू नका बाबा, नाही म्हणू नका. मनाला लावून घेऊ नकोस होय. तुझ्या मनासारखंच होईल. राणीला मी विनंती करीन की मोठ्या बहिणीला पदरात घाल. तिला आई समज आणि दोघे मिळून सुखी राहा असं समजावून सांगेन मी तिला. बाबा, बाबा हे उपकार मी जन्म मरी सोडून दे. म्हणता, सारं विपरीत वाटतंय का पण? गोरोबासारखा निर्लप संत त्यांच्यावर गाव अकारण बोल लावतील. गाव गुंड दुसरं लग्न केलं म्हणून आणि गाव गुंड टवाळक्या करतील. जे होईल ना बाबा ते सोसायला मी कमी नाही बाबा. त्याला भिवून कसं चालणार आहे. तो सगळा मनात विचार आला ना परी तर मन खचून जात. लिंपन गगनासी कैसे मने गोरा कुंभार नामया जीव लगा आलिंगन देगा मद लागी आलिंगन देगा मद उद्यात घालून आणला म्हणून आला. अगं माळावरच्या लिंबाखाली भजन बनित होता. त्याला सुद्धच नाही कसली. हे भजनात तल्लीन झाले तर काय बाबा असंच करतो. कुणाचं एक नाही कुणाचं दोन नाही. निंदा जवा भगावा तवा बदलच करत राहतो. बदलच काय
नामदेव जेवढा मोठला गेला तेव्हापासून मनाला लावून घेतले. जे व्हायला नको होतं ते तेव्हा घडलं. नामदेव कष्टी झालं. संत हृदय एवढ्यापेक्षा मऊ असतं पोरी गुरुवांना गोष्ट आपली एक खरं. हा काय सुंदर शब्द आहेत. वंदावे कवणाशी निंदावे कवणाशी लिंपण गगनाशी कैसे लिंपे. माझ्या जावयाचा अभिमान वाटतो. संता हे देवाची माणसं असतात. कोण कोण सासरे बुवा? अहो उठा उठा उठा. हो खरं म्हणजे मी तुमच्या पाया पडायचो, तुम्ही माझ्या पाया पडता. आपण केव्हा आला? म्हटलं पडलंय परवा सांग. अजूबा येतो या. जा बाबा. केव्हा आलात म्हणायचं आपण? परवाच आलो, पंढरीस ना आलो. असं म्हटलं हा. अबीर बुक्का द्यावा. अबीर बुक्का वारकरी म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. ओ भलतच काय आहे. अहो आपला अधिकार कुठे आणि माझा कुठे. पण इथनं येऊन 2 दिवस झाले आपली गाठभेटच नाही. अहो विश्वाचं घर झालं की आपलं घर आपलं उरत नाही हो बाबा. संतान नेहमी कष्टी असते. हे बघा बाबा, क्षणभंगूर दुःखाचा किती विचार करायचा. हा? ती अज्ञानी अडाणी तिला काय कळायचं जावे बापू. हे बघा असं बोलू नका. भगवंतांनी सगळ्यांनाच बुद्धी दिलेली आहे बरं. किती अहो आपण किती विचार करायचा एखाद्या गोष्टी. बरोबर राग मानू नका. पण तिच्या मनाला किती कष्ट होत असतील हे कळतंय तुम्हाला. ती एक आई आहे, त्याचा विचार करायला हवा होता. पण बाबा पण माझा पांडुरंग सगळ्यांची आई आहे. आपण त्याचा विचार नको का करायला सांगा. हो पण मी तुमचा सासरा आहे. माझी मुलगी आपल्या दारात आली. ती हाडामासाची बाई आहे. तिची कुस रीती म्हणून असं तुम्हाला वाटतं. अहो आपण वारकरी आहात. पोरवळा म्हणजे त्याला संसार म्हणतात. जावई बापू आपण गृहस्थाश्रमी आहात. असे निपुत्रिकाला राहून स्वतःला नरक प्राप्त करून घेऊ नका. सगळे सोयरे काय म्हणतील. पांडुरंगा मा सोयरा सासरा आणि त्याचे ठाई आम्हा नरकही भला. जावई बापू तुमच्या सम काय वाद घालू. पण एकच विनंती, संताला पत्नी म्हणून वागवा. तिच्या हातून चूक झाली. मी क्षमा मागतो. नाही नाही बाबा, तुम्ही वडील पाय कसलं धरता माथे. अहो हा संसाराचा लोभ अजून नाही का गेला. अहो मातीचा गळा आणि मातीचा संसार पळून पळून तो किती बळ चालला. हे बघ कुणाला मूल होणं ते मरणं हे सगळं त्या पांडुरंगाच्या हाती नाही. पण मूल मी मारलं असं समजा मी परोपरीने समजावून सांगितलं होतं. पण तिची समजूतच पटत. माझी सावली सुद्धा तिला विचारली. मग मी विचारलं पांडुरंगा देवा, अरे पक्षासारखे चोची चोल घालून आमचा संसार सुखाने करायला पाहणारा आमचं असं का बरं झालं. तेव्हा विचार आला, तेव्हा ध्यानी आलं नाही या माणसाच्या या संसाराच्या मोहातून मला निघालंच पाहिजे. हे बघा आता वासना संपली हो. वासना संपली. वासनात असं दुःख, वासनात असतात यातना.
निरपेक्ष व्हा, परब्रह्म आपल्या दारी येईल. बरोबर. मी पुन्हा सांगतोय, वंश वाढायला हवा, संसारात मूल हवंय, तुमचं नाव राहायला हवंय. अहो आमचा वंश संतांचा वंश म्हणजे अखंड वंश. हा, तो इथं कसा राहील? पशुपक्षासारखं जगणं, पशुपक्षासारखं वेणं म्हणजे का जगणं म्हणतात त्याला? नाही ना. जावे बापू, तुम्हाला प्रपंच आहे, पत्नीचं कर्तव्य तुम्ही करायला हवं. नाही बाबा, नको नको नको, तो मोह नको. आता या मोहाचा मोहाचा मला नकावा अडतो. हे संसाराचे पाश सुटतील तेवढे चांगले. मी आपले पाय धरतो तुमच्या, पण मला आता या मोहात, हे बघा, मी कुणाची निंदाही करीन, पण संता, खरं सांगू, संता माझी परमार्थातली गुरु आहे बरं. आणि खरंच तिनेच मला या संसाराच्या मोहातून सोडव. वंदावे कमला, निंदावे कमला. जावई बापू, तुम्ही पांडुरंगाचे महान भक्त आहात, तुम्हाला पांडुरंगाची आण आहे. माझी दुसरी विनंती तरी तुम्ही हिटाळू नका हो. माझ्या रामीच्याला पत्नी म्हणून स्वीकार करा. अरे पुन्हा लग्न, पुन्हा संसार. अरे कशी रे परीक्षा पाहतो. अरे बघ, तुझ्या भक्ताची काय करणार, किती परीक्षा. तुझी एक शपथ ती होती की तिने मला विरक्ती दाखवली, आणि तुझी ही दुसरी शपथ मला पुन्हा संसाराच्या मोहात अडकवू पाहते. हे बघा, तू हट्टी आहेस ना पांडुरंगा, तसा मी पण हट्टी आहे. पुन्हा जर तुझी शपथ कुणी जर घेतली तर मी त्या शब्दाला भीक घालला. माझा हट्ट पाहत, माझा हट्ट पहा. हे बघा बाबा, आपल्या मनात आपल्या मनात असेल तसं येतो. अहो, आम्ही भट्टीवर जाऊन येतो बरं का. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग मानले जावई. केशा, अरे केशा, अरे कुठे आहेस रे तू सकाळधरला? हा, कुठे गेला होतास रे? हा, कुठे तुझा बाबा? आता रात्रीला तारून सोडला होता. हा, आता गेला कुठं? रात्रीला आला. अरे कोंबडा आरणाच्या आधी निघून गेला. कुठं गेला कुणाला ठाऊ? जा बाबा जा, बघून घे ना. जा रे बाबा, माझ्या पोरं जाणं बघणं कुठे येत ते. आता हे फारच झालं. आता हे बाबा कुठं म्हणून गावायचा. अगं, कधी वाड्यावर, कधी सौंदडीला, तर कधी लांब रानात जाऊन बसतो. बघतो कुठं येतो, तू घोर करू नकोस. बघतोय कुठं येतो. गोरोबा आहेत का घरात?
कसा असेल? पाखंड पाखंड. आता तर हद्द झाली. अरे सावकारांनो, आता तरी जागे व्हा. नाहीतर हा कुंभारडा एक दिवस नगर शेठ झाल्याशिवाय राहणार नाही. तो मूल मारतो, गावाला चालतो, दोन दोन लग्न करतो, लोकांचं देणं नाही देता तेही गावाला चालतं. आम्हाला वाटलं भजन करतो, करू द्या. कलियुग. आम्ही म्हटलं भजन करतो, करू द्या. पण रोज याचे नवीन नवीन स्कोर. आम्ही एवढी रोज याची निंदा करतो, शंख ध्वनी करतो, पण याला ढीम नाही. शीत प्रज्ञा आहे म्हणे, शीत प्रज्ञा. गोविंद. अरे कसली आली आहे आणखी ते स्थित प्रज्ञता. त्याच्या भट्टीवरची आणखीन माती नेणारी ती गाढव बरी. गाढव कुठला? हे बघा, पुन्हा डाळ सांगते की ते घराला नाही आहे. तुम्ही काय ते त्याची सांगा ना. हा? काय काय सांगणार? काय सांगणार त्याला? हा? दोन दोन लग्न करतो, वरून वेळाचं सोंग आणतो. बघावं तेव्हा घरी नाही, घराच्या बाहेर. पण आज आम्ही इथून जाणार नाही. एकदा तर सोक्ष मोक्ष लावूनच घेऊ. काय तेज, काय वाणी, त्याचं जणू काही मुरली घरात केली वाणी. अशा कित्येक बुवांचे दृष्ट काढतात. काही मजा काय कसं आहे का? खुळ्या असतील त्या. अरे दृष्ट काढायला हा कोण लागून गेला? हा? अरे वा, 12 वरचा भुंग्या या. हा? आणि तोंड बघा यांचं तोंड सांभाळून बोल. तुझ्या बोलले पुरे. अरे कोण आहे रे माझ्या भाला टाडकुट्या म्हणणारा? तुझी जीभ लय चुरचुर करायला लागली रा. उपटून हातात दे तुझ्या. टाडकुट्या म्हणा, काल नाही घेतलं. अरे रानपटा, गावच्या पटलाला सांगून तुम्हाला काठवर तुमचे दिंड काढेल. अरे जा रे. हात कड्या घालणाऱ्या, गाठवरून धिंड काढणाऱ्या. तुझा धिंड काढणार आलाय. बघा बघा गोरोबा, अहो तुमच्या घरामध्ये आमचा पण कुठे भेळा हे पाप. असं नाही करायचं बरं. कुणाचा अपमान नाही का? बुवा, तो एक अडाणी म्हणतो, पण तुम्हाला नको का काय? म्हणजे आम्ही अज्ञानी? 12 वर्ष वेदांत वाचलो आम्ही, तो का आम्ही फुकटच? आणि ह्यांनी 2-2 लग्न केली. काय न्याय आहे? वा वा वा. काय हा मान भावीपणा. आणि साक्षात वेदांत सूर्याची आणखी अक्कल काढली. अहो तुम्हाला कळत नाही असं मी कुठे म्हटलं? बुवा, नुसती भाषा शिकली म्हणून माणसाला सगळं काही ज्ञान प्राप्त होतं. अहो माणसाची जगण्याची भाषा जर कळली असती ना, तर माणसामध्ये असा भेद राहिला. हे बघ, तुझं हे निरूपण नको आहे मला. पैक नाही म्हणतो आणि 2-2 लगीन करतो. पाखंडी तो पाखंडी. आणि वर आम्हाला तत्वज्ञान सांगायला निघाला. ते काय नाही. चला मला मडके अरे मडके उतरा याचे आणि घेऊन चला. काय कशी मडकी घेऊन जात आहे? हा? अरे माझी बन घरात आणली आहे. अरे जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा रे. हा? चल हो बाजूला. कुंभाराची सून आली ना शेवटी उकरली. अरे पाहता काय जो पुढे येईल त्याच्या तंगड्या जागेवर राहणार नाही. केशा हा माधोरीपणा बरा नाही तुझा. गोरोबा, हवी असेल तर पुन्हा गावकी बोलवा. माझा निर्णय पक्का आहे म्हणजे पक्का आहे.
अरे चारा भट्टा दादा गावकी बोलवतोय म्हणा. हा ना गाडी. आम्ही बी गावकी माणसं बोलवू की. ठीक आहे बघून घेऊ आम्ही. चाललाय केशवा केशवा, अरे हा असा संताप बरा नव्हे रे. छे छे छे. एक दिवस नक्की तुझा घात करेल बघ. मग काय करायला हवं होतं? त्याच्या पाया पडायचं होतं. कुणाच्या पाया बिया पडणारा ह्यो माणूस नवा. तू तू म्हणशील तर तुझ्या 10 वेळा पाया पडन, पण असल्या जनावरांच्या पाया बिलकुल पडणार नाही बाबा. बिलकुल पडणार नाही असल्या जनावरांच्या पाया. ताई मी पाण्यावर चालले. अगं बाय किती काम करशील ग माझे. अगं थोडे हात दुखतील ना बेटा. ताई तुम्ही दोघं बी कामाचं गाडा वाटताय, मग मला एवढं बी करायला नका का? अगं मोर तुलाच करायचंय. अगं नवीन नवीन लगीन झालंय तुझं. हाऊस मौस काही झाली नाही माझ्या बाळाची. अगं 4 दिवस सुखाने राणीवाणी राहा. कसलं आलंय ग सुख? मला वाटतं माझी अडगळ झाली या घरात. ताई मी अडगळीची वस्तू झाली का ग या घरामध्ये? नाही ग. कोण म्हणते तुला अडगळ? तुला कोणी काही बोललं का? हा, आणि तुला अडगळीत कोण ठेवणार आहे? ठेवायला कशाला पाहिजे ग ताई? त्यांनी कधी बोलत नाही माझ्याशी. आणि आज ती माणसं आली होती ना, माझ्या लग्नावर नाही नाही त्यासनी बोलून गेले. असं वाटलं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. खोळी की काय माझी बाई? इतका जीव वर आला बाई तुझा. काय बाई मनात आणायचं नाही. हा ताई ताई मनच खुड. त्या समोरच्या लिंबावर पाखरं बसले दिसले की त्यासनी बघते आणि आणि ताई ताई मला एकदम रडायच येते ग. बेटा असं काय करायचं ते? अगं मी कसे दिस काढले असेल या घरात सांग. अगं काळजावर दगड ठेवून मी जगती या. अगं आपलं दैव कवा तरी उजळेल ग. हा जा स्वयंपाकाला लाग. हा मी त्यांच्या बरोबर गोष्ट काढते आज. हा जा जा बेटा. सगुणाची शेज निर्गुणाची
पण त्या रामीने काय केलंय? तिच्यावर का असा दुस्वास करताय तुम्ही? कोण? मी विश्वास करतो रामाईचा? नाही 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 संता नाही. हे बघ आता कसली इच्छाच राहिली नाही. नवीन नवीन लगीन झालंय आणि तुम्ही बाहेर झोपता. अव जग काय म्हणत की बघा, अव आपलं भांडण हे आपल्या घरामध्येच राहिलं पाहिजे. हा चला आतमध्ये चला. हा हे बघ तुम्ही दोघ्याही मला सारख्याच आत बघ. हे बघ मी तुझ्या बाबांना वचन दिलं ना की अगदी तुझ्यासारखी रामाईला पण वागवीन म्हणून तिच्याही शरीराला स्पर्श कर. अगं बाई, पोरगी जागीच होती. कसं हो तुमचं काळीज? हा? चला आतमध्ये चला. चला चला. पूर्व दिशा उजळली श्रीपती उषकाल झाला. पूर्व दिशा उजळली श्रीपती उषकाल झाला. उठा उठा राऊळी, उठा उठा राऊळी, राजसा भक्तवृंद जमला. पूर्व दिशा उजळली श्रीपती उषकाल झाला. उठा उठा राऊळी, उठा उठा राऊळी, राजसा भक्तवृंद जमला. पूर्व दिशा उजळली. पक्षी पूजन करीती माधवा, पक्षी पूजन करी राजसा. पक्षी पूजन करीती माधवा, चालले पक्षी पूजन करीती माधवा. चालले भाविक स्नानाला, चालले भाविक स्नानाला. गोधन सारे दूर चालले, गोधन सारे दूर चालले. राम प्रहर आला, राम प्रहर आला. पूर्व दिशा उजळली श्रीपती उषकाल झाला. उठा उठा राऊळी, उठा उठा राऊळी,
भक्तवृंद जमला पूर्व दिशा उजळली पूर्व दिशा उजळली पूर्व दिशा ताई किती गोड गळा आहे ग तुझा. काहीतरीच. किती छान गायलंस हा. अगं वारकरच्या पोरी आपण. अगं भजन गायला गळा का लागतो. कसं बी म्हटलं ना तरी भजन हे गोडच लागत असं या. खरंच सांगू काय आज माझ्या मनावरचं वजन फार कमी झालंय. पण कधी कधी ना मन भरकटतेच ग माझं. असं बोलायचं नाही. चल चला कामाला लागायचं आहे. या मनाचे फुलविता जोग आठविना तो जगदीश. हे बघा संता मन जिंकायला हवं. हे बघ हे साध्या सुद्धा काम नाही आहे बरं तर मोठ्या मोठ्या नाही शक्य होत नाही. पण मन जिंकायला हवं. चला असं राहून कसं चालेल. मी समोर जातो. माती आणायची आहे ना. हा मग या तुम्ही पण माझं. आम्ही पांडुरंग हरी वासुदेव. रामाबाई हा आम्ही पाण्याने चाललो या पड्यावर. हा हा दुपारच्या नाही या मी भाकरी खायला. जपून तो नराधम पैसे आहे का आधी बघा. काही काळजी करू नका गुरुवर्य. मी आत्ताच त्याला शेतावर जाताना पाहिलं. कारण चुकीचे दिस आहेत ना. अच्छा म्हणजे साक्षात मदनच पावला म्हणायचं. मार्तंड्या अगदी एकांत सापडला रे. सुंदर स्त्री आणि एकांत. महाराज हे गौरवाचं दुसरं कलांतर आहे ना. म्हणजे साक्षात हंशीने आहे बघा. हंशी. अरे पण मार्तंड्या एवढ्या जवळून कधी निरकलस तू. मार्तंड्या हे बरं नव्हे. गुरु स्थानी डोळा. गुरुवर्य गुरुवर्य फक्त आपल्यासाठीच. भज गोविंदम भज गोविंदम. अरे पण वैषम्य एवढ्यासाठी की सौंदर्य हे सौंदर्य ब्रह्म या कुंभारड्याच्या घरात कसं. देवा देवा काय रे का रे हा तुझा पक्षपात. जय राम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. आहे काय आपण मला मातृस्थानी आप माते. गौरवांच्या आणखीन जेवढ्या मग त्या सर्व मला माते समान आहेत. म्हणजे आणि ते ढोकीकर कीर्तन काय. हे आमचे गुरुवर्य चिंतोपंत शास्त्री ते ढोकीकर. कीर्तन म्हणजे काय याची शोभा वर्णावी. आणखी स्वतः हुंद यांच्या कीर्तनात आणखीन डोलतोय बरं का. तसे म्हणजे श्रीकृष्णाची मुरली ऐकून कालिया डोलला होता तशी. अरे भज गोविंदम भज कुल्लालम. अरे त्याच्या मुरलीने कालिया कसा डोलेल. कसं आहे ना आमचे शिष्यवर आणखीनच उपमा दृष्टांत द्यायला कधीपासून शिकले तेच कळत नाही. म्हणजे असे बघा जशा भगवंताच्या मुरलीने त्याच्या गायी डोलायच्या तशा आमच्या कीर्तनामध्ये स्त्री समुदाय आणखीन कसा
मुक्त होतो. भज गोविंदम भज गोविंदम भजन कीर्तनात कसा दंग होतो. भज गोविंदम भज गोविंदम. अहो ते समज ठीक आहे, पण इथं येऊन आमच्या अंगणात भजन कशा पाय गाताय? क्षमा करावी माते, पण या देहाला वडणच तशी पडली ना. नाही, गोरोबाचं अंगण म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन. म्हणजे नाही गौरव नसले ना तरी मी त्यांच्या अंगणात येतो आणि भजन कीर्तन करतो. भज गोविंदम भज गोविंदम. नाही नाही, या स्थानाचं महात्म्य काय वर्णवा. इथे नामदेव कीर्तनाला येतो, ज्ञानोबाची ओवी ओवी या ठिकाणी होते, आणि ते वेद मार्तंड जे काही असेल ते नाही का. बरं बरं, तुम्ही बसा, मी जरा गुळ पाणी आणून देते. हो 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 गुड पाणी आला. पाहिलंच मार्तंड्या, अरे स्त्री हृदय आणखी कसं पती प्रशंसेने प्रसन्न होतोय बघ. नाहीतर आमच्या घरी नुसता ठणठणाट. गुरुजी, आता एखादं प्रेम गाणं होऊ दे ना. अशा वेळी प्रेम गाणं मूर्खलेखाचा. अरे सगळा खेळ खंडोबा व्हायचा. गुड गुड पाणी. गड पाणी. गुळ टाकला तिथे. भज गोविंदम भज गोविंदम. हे आमचे गुरुजी म्हणजे निष्णात हस्त समुद्रित आहेत बरं का. हो हो, भजन कीर्तन झाल्यावर ते भविष्य सुद्धा इतकं छान सांगतात की अतिउत्तम. भज गोविंदम. अय्या म्हणजे जोशीबा म्हणायचं का? म्हणजे लोक आपलं भविष्य भूत वर्तमान बघण्यासाठी आपला हात आपण होऊन यांच्या हातात देतात. भज गोविंदम भज गोविंदम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमः. मग माझं ज्योतिषी सांगताय सा? काय नाही काय नाही. बसा. बसा बसा. का तुमचा हात यांच्या हातात. अहो, हा नाही, डावा हात द्या. अरे 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 अरे, वर्तमान स्थिती काही बरी दिसत नाही. नाही म्हणजे पुरुष सुख मिळत नाही बरोबर. म्हणजे म्हणजे कधीच मिळायचं नाही का? नाही नाही, कधीच मिळायचं नाही असं नाही. नाही तशी निराशा नको. तशी निराशा. कसं आहे ना, पुरुषाला माया जर लावली तर भगवंत प्रसन्न होईलच. आपोआप. अशी म्हणताय सा? मग मी अक्षी माया लावून बघा त्यासनी. हा जीव पलीकडे प्रेम करीन मी त्यांच्याशी. हो ना. लई प्रेम करीन मी त्यांच्यावर. मग काही हरकत नाही. नाही महाराज, मग काय विलंब. सुरुवात मग आता पुरुष सुखासाठी विलंबच कशाला. कशाला नाही का. अरे एक मिनिट. पुरुष आणि स्त्री नवनीत आणि अमृत काय शोभा वाढलावी त्याची. भज गोविंदम. अमृत नाही रे, नवनीत आणि अग्नी. अगदी हा. पाहू बरं हात. मनाचे संकल्प सिद्धीत जाणार नाही, पण पुत्ररत्न योग आहे निश्चित. निश्चित होईल निश्चित होईल. खरंच? मला पोर होईल? खरं सांगताय सा तुम्ही? हा होईल. खरं. पण कसं? निराशा नको, निराशा नको. काही आड मार्गाचा जर वापर केला अन्य मार्गाने म्हणजे तुम्ही नक्कीच मृत्यूनंतर स्वर्गाला नक्कीच जाल. माझ्या ध्यानात नाही आलं. काय म्हणायचं नाही तुम्हाला? आलं यांच्या ध्यानात. गुरुवर्या समजवा समजवा. अहो बघा, जसा कुंतीला कर्ण, झाला अर्जुन झाला. नाही का, तसेच कौरव पक्षाकडे व्यासांच्या माध्यमातून
यांना झाला. पुत्रप्राप्ती झाली झाली की नाही? हा, काय ते स्वभावावर लागलं. आणि काय त्या व्यासाचं तेज, काय वाणी भजगोविंदम भजगोविंदम. म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? गुणवत्त प्राप्त सनिहित मरणे नाही नाही डुंकरीय करणे बच गोविंद भजगोविंदम. मला कळेल तसं सांगाल का तुम्ही? मला हे म्हणायचं काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचं तुम्हाला? आ म्हणजे मी आड मार्गावर जावं असं म्हणायचं आहे मी तुम्हाला? आ हो त्या म्हणते असं बोलवते तरी कसं तुम्हाला? आ बाबनाची जीभ इतकी भंगार असं वाटलं नव्हतं. अरे मरो तुमच्या दोषी पण आता बघता का इथं जा इथं. अरे जा म्हणते मी तुम्हाला. अरे आम्ही भक्त सामुद्रिक शास्त्राचा पण आणि जे आम्हाला धर्मामध्ये दिसलं तेच आम्ही तुला सांगितलं. माझा हस्त रेषेवरून सांगितलं असं म्हणायचं आहे आम्हाला. आता धर्मशास्त्राच्या आज्ञेवरून आणखीन आम्ही तुम्हाला उपाय सांगितला. नियोग पुत्र योग आहे पण आहे. पाहिजे की नाही हे तुमच्यावर आहे. पण आता उगीच गाव गंडा नको म्हणून सांगितलं ना तुम्हाला? सांगितलं ना? हे बघा इथं जर उभं राहिलात ना तर केसा काकासने मी हाडी मारणार बघा. मारू का हाडी? मग जावा इथं. नको नको केशा नको केशा मग नको. जावा ना इथं जावा. नाही निघतो म्हणा आम्ही निघतो. आता बघत बसा शास्त्र ते शास्त्र काय करणार. हा, ज्याचं सांगावा बरं तो म्हणतो आपलंच खरं जाऊ दे ना बच गोविंद बच गोविंद. रामाबाई ओ रामाबाई जरा तांब्यावर पाणी आणा बरं. होय ताई. ताई दमलीच ना ग तू म्हणून म्हणते मी जाते माती आणायला म्हणून. अगं तुझं वय नाही बाई. अगं पुढे तुलाच की करायचं आहे. हात पाय चालते तोवर आम्ही करू. ताई ताई अशी सवत कुणाला नवसाला सुद्धा म्हणायची नाही. किती माया करतेस ग तू माझ्यावर. आलं ध्यान. अगं जो भोग मी आज भोगला आहे तुझं तरुण पण आहे बेटा. अगं तुझ्या भावना का मला उगमक नाही. पण धनी लई हट्टी आहे ती. दिलेलं वचन त्या नाही मोडणार. कसलं वचन ताई? बाबा त्या दिवशी बोलून गेलं की थोरल्या वनी वागवा म्हणून द्या. ते त्यांनी मनात धरलं या. नाही नाही ते मनात येत. जन्मच वाया गेला माझा. ताई ना तुला सुख नाही त्यासने सुख. आणि माणसं मनात येतील ते बोलतास. माणसं ताई अगं कोण काय बोललं या. हा अगं भरल्या घरात असं रडायचं नाही. हा आणि आपला जीव सोडायचा नाही. पांडुरंग तारेल आपल्याला. तार तरी म्हणा नाही तर मार तरी म्हणा पर असा दुस्वास नको. आज पांडुरंग आपल्याला पावणार. ते कसं? आज रागू महिन्याला भेटणार आहे. खरंच असं होईल ताई? वय म्हणे घरावर जीव होत. हे बघ आता धनाला देव म्हणून नवस बोल. हा अगं सगळं काही ठीक होईल बघ. चल आज चल. आणि धनी नाही आला तर? असं व्हायला नाही. अरे हा ताई तो चिंतू आला होता. काय हा कीर्तन बाबा पुन्हा तो इथे आला होता. लई वाईट माणूस आहे तो. हे बघ आपण जपून राहायचं. अरे गावकी त्याची हाय म्हणून गरीबाला सोसावं लागतं या. काही नाही ताई मुलकाचा मित्र आहे तो. जरासा आवाज चढविला तर कुत्र्याने पळाला येत ना. हे बघ असं वेडवाकडे बोलायचं नाही. पण आपलं बी सत्व ढवळू द्यायचं नाही. हा बरं
सगुणाची शेल काशीची वाटी घेऊन ये. सगुणाची शेल सगुणाची शेल सगुणाची शेल निर्गुणाची बाज सावळी विराजे कृष्णमूर्ती सावळी विराजे कृष्णमूर्ती काय माझी कसली सेवा करता तुम्ही? आपण माझं धनी बायकोने हे करावं. नाही ग नाही नाही तुम्ही दोघी मला सारख्या तुम्ही दोघी मला माते समान आहे म्हणून किती हे बघ तुझ्या बाबांना मी शब्द दिलाय संतासारखीच तुला पण वागेल. अहो बाई कंदी आई झाली का? हे बघ जाणीव झाली की ती नक्की होते बरं. तिचं अपार वात्सल्य अनुभवाला मिळतं. मला एवढं कळत नाही पण आज मी बोलते पण माझी क्षमा असावी. पण कुवारीला आई का म्हणावं? असं का म्हणायचं? हे बघ तू रागावलीस ना याचाच अर्थ असा की तुझा विवेक जागा झाला. मी सांगतो ते अगदी पूर्ण सत्य आहे बघ. तू तू आईच आहेस. अगं तू आईच आहेस. नाही नाही कुवारीला आईचं सुख काय ते कळणार? हजीनं गर्वरपणा सोसलंच नाही. तिला तिला आई का म्हणायचं? हो तिला आई म्हणणं म्हणजे केवळ फक्त थट्टाच आहे. रामा जा तू आता तिच्या वाटी घेऊन जा. जा. अहो अहो काय बोलता असा? हे बघ संता तुला सारं काही माहिती आहे. हे बघ मी केव्हाच या संसाराच्या मोहजालातून विरक्त झालो आहे. आता मला या मायापाशात नको गो ओढू. तुम्ही काय मनावर लावून घेता या? अहो पोर वय आहे तिचं. आपण तिला समजून घेतलं पाहिजे ना. हे बघा मी सांगेन तसं वागायचं. हा? बरं मी काय म्हणतो आज द्वादशी आहे कालची एकादशी मग काय हा कानूने करायला घेतले या. कानून हा. करायला घेतले. मी करते तुम्ही आतमध्ये या. असं म्हणते हा, या. मग तोपर्यंत माझ्या पांडुरंगाचं भजन म्हण. पांडुरंग पांडुरंगा पांडुरंगा अरे काल तुझी एकादशी तो पंढरी तुझी नाम गजरानी अगदी दुमदुमली असेल. काय तो आनंद काय तो आनंद. आ हा हा संतांचा मेळावा तिथं जमलेला असेल ते दृश्य मी माझ्या डोळ्यांनी इथे पाहतोय. अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा चालला नामाचा हा अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा चालला कानी येती टाळ घोष कानी येती
टाळ घोष कानी येती टाळ घोष कानी येती कानी येती येती टाळ घोष कानी येती टाळ घोष कानी येती टाळ घोष कानी येती देहालाया लाभे मुक्ती देहालाया लाभे मुक्ती नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले नाम रंगी रंगले राम रंगी रंगले हो चंद्रभागा नीर नीर चंद्रभागा नीर नीर चंद्रभागा नीर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर तारला नामाचा तारला नामाचा पांडुरंगा इडा पिडा टळुनी जाती इडा पिडा टळुनी जाती जाती इडा पिडा टळुनी जाती इडा पिडा टळुनी जाती देहालाया लाभे मुक्ती देहालाया लाभे मुक्ती नाम रंगी रंगले रंगले नाम रंगी रंगले नाम रंगी रंगले नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो संतांचे माहेर माहेर संतांचे माहेर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा चालला नामाचा अवघे गर्जे पंढरपूर 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 रामाबाई या आज आपल्यासनी देव पावणार आहे. धनी आज आम्ही आपल्या संकट आहे तुम्हाला सुखात
निद्रा देई बरं का. पांडुरंग तुम्हाला सुखाची निद्रा. आणि पाय चपून देऊ का? हे बघ, आम्ही स्वतः सेवेकरी आणि त्यांची सेवा आम्हाला कशी बरं चालेल. हे बघा, तुम्ही दोघी खुशाल झोपा, आनंदाने झोपा. झोप. पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग विठ्ठला. ही दोनही मोहाची फुलं माझ्या आजूबाजूला आहेत बरं. आता मी असा विरक्त झालेला. आता माझी लाज तुझ्याच हातात आहे. पांडुरंगा दया कर. पहा पांडुरंग हरी, आता माझी लाज तुझ्या. पांडुरंग हरी 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 पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग. रामा, काय देवावर फुलं वाटली ही ठेवा. पांडुरंगा पांडुरंगा. अरे मी आज नरपासून आलो. या हातांना शेवटी हा शरीराचा मोह झालाच ना. अरे हे पशु झालं नाही. या हाताला शिक्षा केली. या हाताला शिक्षा केली. पांडुरंगा या हाताला शिक्षा केली. धनी, या हाताला शिक्षा केली. पांडुरंगा पांडुरंगा या हाताने शिक्षा केली. या हाताने शिक्षा. या हाताने पांडुरंगा 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 पांडुरंगा.